150 वर्ष जुना हा स्पॉट आहे. यांची 5वी पिढी आहे जे बासुंदी बनवत आहेत. म्हणजे आल्यावर मला असं वाटलं की स्वीटचं दुकान असेल, पण थेट असंच डायरेक्ट भट्टी ठेवली आहे. लाकडावरती दूध आटवलं जातंय. आपण आता आलेलो आहोत दयाराम यादव की पुराणी दुकान दूध एवं रबडी. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मागेच गोठा आहे, पण मला इथे बसून नाही खायची, तर मला समोर बसून खायची. काय का आवाज. उज्जैन की गलियों में यादव जी की रबड़ी, वो भी पुरानी हवेली की हे कट्टे पे. नाही एवढंच हिंदी येतं, याच्यापेक्षा जास्त नाही येत. एकदाच रबडी खाऊयात. याला म्हणतात अस्सल चव, याला म्हणतात पिढ्यान पिढ्या चालत आलेली चव. वूड फायर वरती केलेलं आहे. खरंच सांगतो की चुलीवर जी गोष्ट बनते ना अनइव्हन फायर वरती, त्यामुळे त्याची चवच वेगळी असते. आणि हे खाल्ल्यावरतीच कळतंय की तो एक वेगळा फ्लेवर त्याला येतोय. खूप कमी गोड. पॅक करून घेऊनच जा, इथे बसून खा, वेगळा फील आहे. अस्सल उज्जैन अनुभवायचं असेल आणि अस्सल काही खायचं असेल तर यादवजी की रबडी मस्ट आहे.